अहिल्यानगरच्या पाथर्डी शहरामधील हनुमान बाग परिसरामध्ये पूरस्थिती, वाहत्या पाण्यामध्ये शेतकऱ्यांचं पशुधन वाहून गेलं। पाथर्डी शहरामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। बीड जिल्ह्यामधल्या आष्टीमध्ये मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांच्या शेतासह घरांमध्ये पाणी शिरलं। आष्टी, पाटोदा, शिरूर, माजलगावसह गेवराई परिसरात जोरदार पाऊस। करमळ्यामधील कोर्टी गावामध्ये ढगफुटी सदृश पाऊस, अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणी। कोर्टीमधून पुण्याला जाणारा रस्ता बंद। कोर्टी गावाचा करमळा आणि आजूबाजूच्या गावांशी संपर्क तुटला। धाराशिव जिल्ह्यामधील तेरणा नदीला पूर, कळंब तालुक्यामधील संजितपूर गावाचा संपर्क तुटला। पावसामुळे अनेक भागातील पिकांचं मोठं नुकसान। बीडच्या अंबाजोगाईमधल्या राक्षसवाडीमधील तलाव फुटला। अतिवृष्टीमुळे तलाव फुटला, अनेक गावांना सतर्कतेचा इशारा। पैठण तालुक्यामधील ज्ञानेश्वरवाडी परिसरामध्ये शेतकऱ्यांचा कांदा वाहून गेला। परिसरामध्ये रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे कांदा वाहून गेला, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। पैठण तालुक्यामध्ये रात्री झालेल्या मुसळधार पावसानं सर्वत्र हाहाकार। अहिल्यानगरच्या जामखेड रोडवर सारोळा बद्धी इथला पूल वाहून गेला। या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद। पैठण तालुक्यामधल्या पासोड, आडूळ, कडेठण, विहामांडवा परिसरात जोरदार पाऊस, शेतामध्ये पाणी साचून तूर, उडीद, सोयाबीन, कापूस आणि कांदा पिकांचं नुकसान। अजूनही बऱ्याच ठिकाणी पाणी ओसरलेलं नाही। अहिल्यानगरच्या पाथर्डीमध्ये काही भागांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस, जनावरं आणि शेतीचं मोठं नुकसान। कापूस आणि फळबागांना मोठा फटका।